मित्रहो, महायुतीचं सरकार फक्त आपण केलेल्या आणि न केलेल्या हे कामाचा एवढा ढोल वाजवतं की सर्वसामान्य माणसाच्या तुमच्या आमच्या कानाचे पडदे आता फाटून गेलेले आहेत. उद्योगात महाराष्ट्र नंबर 1, व्यवसायात महाराष्ट्र नंबर 1, महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची दिमागदार घोडदौड असे वाजवत असलेले ढोल सुद्धा फुटले. पण तरी सुद्धा ढोल वाजवण्याची स्पर्धा या नेत्यांची, या मंत्र्यांची, या सरकारची अजिबात संपताना दिसत नाही. अहो, प्रत्यक्षात कृती काय? शून्य. फसवणूक आणि दिशाभूल. सरकारच्या याच धोरणानं आणखी एका सरकारी ठेकेदाराचा जीव गेला. महायुतीच्या सरकारनं ठेकेदाराकडून कामं करून घेतली, त्याची बिलं द्यायला म्हणे सरकारच्या तिजोरीमध्ये पैसा नाही. तरीही मग कशासाठी केला त्या लाडकी बहीण योजनेचा ड्रामा? सत्तेसाठी ना फक्त. अपात्र असलेल्या लाडक्या बहिणींनीही हे पैसे घेतले, सरकारी कर्मचाऱ्यांनी सुद्धा हात धुवून घेतला. आणि त्यापेक्षा सुद्धा धक्कादायक बाब म्हणजे पुरुषांनी सुद्धा या योजनेतले पैसे हाणले. योजना लाडक्या बहिणीची, पैसे हाणतात कोण? पुरुष. आणि तरीही म्हणे अपात्र असलेल्या लाडक्या बहिणींनी घेतलेल्या पैशाची वसुली केली जाणार नाही. का? जनतेचा पैसा आहे, कुठे यांच्या खिशातला पैसा गेला हो? जनतेचा पैसा वाटून महायुतीनं मतं विकत घेतली, सत्तेची खुर्ची मिळवली. बघा, कोण सुखी समाधानी आहे हो या महाराष्ट्रामध्ये, महायुतीच्या या सत्तेच्या राजकारणामध्ये? लाडक्या बहिणींना द्यायला यांच्याकडे पैसा आहे, पण ज्यांनी सरकारची, महाराष्ट्राची विकास कामं केली त्या ठेकेदारांना त्यांच्या कष्टाचा पैसा द्यायला या सरकारकडे पैसा नाही. हे सरकार तयार होत नाही. ठेकेदार हात जोडून पाया पडून थकले हो, आणि आता त्यांनी आपलं आयुष्य संपवायला सुरुवात केली आहे. नवी मुंबईमध्ये राहणारे सरकारी ठेकेदार गजानन देवखाते यांनी सरकारवर ठपका ठेवत आपल्या आयुष्याचा शेवट केला. तशी ही काही पहिली घटना नाही. सांगलीमध्ये सुद्धा जलजीवन मिशनचं काम करणाऱ्या हर्षल पटेल नावाच्या ठेकेदारानं आपलं आयुष्य याच कारणासाठी संपवलेलं होतं. 1,40,00,000 रुपयाची त्यांची थकबाकी सरकारकडे होती. काही केल्या सरकार आपले पैसे देत नाही, कधी देईल याची शाश्वतीही नव्हती. आणि मग या नैराश्यातून त्यांनी आपलं आयुष्य संपवलं. आणि आता ही दुसरी घटना. काम करून सुद्धा बिल मिळत नाहीत, मग आम्ही जगायचं तरी कसं, असा प्रश्न विचारित गजानन देवखाते या सरकारी ठेकेदारानं आपलं आयुष्य अक्षरशः फेकून दिलं. गजानन देवखाते यांनी 2024-25 आणि 2025-26 काळात पाटबंधारे विभागाची 60 लाखांची कामं केलेली होती. ही कामं पूर्ण झाल्यावर आपल्या कष्टाचे पैसे मिळावेत यासाठी त्यांनी पत्रव्यवहार केला. म्हणजे बघा, खरं तर त्याची ही आवश्यकता नसावी. कामं पूर्ण झाली आहेत ना, मग त्याचे पैसे देण्याची जबाबदारी सरकारची, आणि त्यांनी ती दिलीच पाहिजे. 10 वेळा कार्यालयाचे उंबरठे झिजवले तरी सुद्धा त्यांची दखल कुणीही घेतली नाही. आणि मग नको ते घडलं. या सरकारी अनास्थेनं एक जीव गेला, एक कुटुंब उद्ध्वस्त झालं. जबाबदार कोण आहे? उत्तर कोणाकडं? सरकारनं केलेली ही हत्या नव्हे का? महाराष्ट्रासाठी ही शर्मेची, लाजेची बाब नाही का? पण सत्तेच्या धुंदीत याचा विचार करणार तरी कोण? अहोरात्रीच्या अंधारात खोकीच्या खोकी वाटली जातात. महाराष्ट्रातलं खोक्याचं राजकारण देशभर चर्चेला गेलं. आमदार खासदार फोडले जातात, आणि पदर पैशाची गुंतवणूक करून कष्ट करणाऱ्या ठेकेदारांना अवघ्या 60 लाखासाठी आपलं आयुष्य संपवावं लागतं.
2 अप्रिय घटना घडल्या. आणखी किती घटना घडण्याची वाट पाहिली जाणार आहे? 90,000 कोटी रुपयांची बिलं सरकारकडे थकीत आहेत. सरकार पैसे देत नाही म्हणून ठेकेदार प्रचंड आर्थिक अडचणीत आलेले आहेत. सरकार पैसे देत नाही, इकडे बँकेतून काढलेल्या कर्जाचं व्याज मात्र जात आहे. शासनाच्या विविध विभागाकडे गेल्या 2-2.5 वर्षापासून ही बिलं थकलेली आहेत. 2-2.5 वर्षापासून ठेकेदारांनी आंदोलनं केली, इशारे दिले, पण या सरकारला घाम नाही फुटला. आणि मग शेवटी अशा वाईट घटना घडू लागल्या आहेत. एकीकडं सरकारकडं पैसा नाही म्हणायचं आणि दुसरीकडं आपल्या मर्जीनुसार जनतेचे पैसे फुकट वाटत सुटायचं. महाराष्ट्र सरकारच्या अशा धोरणाबद्दल तुम्ही काय म्हणाल मित्रांनो? जरूर जरूर सांगा. आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.